पाईप आहे ना आम्ही मार्केटमधनं विकत आणला हा तुकडा. बरोबर वाटतं तिरपी, बरोबर आहे ना? उभा राहा. वाज घेतोय शेरू, वाज घेतोय. आपल्या जुन्या घरात लावले पडते तर लक्षात आहे. ही आपली गवारची भाजी शेंगदाण्याचं कूट टाकून. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर सकाळी सकाळी आज घेतलेलं आहे झाडांना पाणी घालायला, कारण काल बघा एक्स्ट्रा पाणी भरून ठेवलं होतं. आज पण टँकर येणार होता पाण्याचं, त्याच्यामुळे जे काही भरलेलं एक्स्ट्रा पाणी होतं ना ते सगळं झाडांना घालून घेतलं आहे, म्हणजे रिकामी करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग टँकर आल्यानंतर पुन्हा आपल्याला की नाही पाणी भरायचं होतं. हे अशा प्रकारे आम्ही पाण्याचा सगळा जुगाड की नाही करतो. तर इथे कुणालच्या बाबांना मी बादल्या वगैरे भरून नेऊन देत होती आणि कुणालच्या बाबा म्हणजे पुढची झाडं आहेत ना त्यांना घालून घेतलं होतं. मागच्या झाडांना बाकी होतं थोडंसं घालायचं. पाईप मी इथे लावून घेणार होती, म्हणजे जे काही पाणी पुढच्या टाकीमध्ये भरलेलं आहे ते मागच्या म्हणजे बाहेर आतल्या साईडला, मागच्या साईडला नाही म्हणजे आतल्या साईडला जे काही बादल्या ड्रम वगैरे ते सगळं भरून घ्यायचं, म्हणजे पुढची टाकी मग रिकामी होते आणि मग टँकर आला की पटकन तिथे मग भरता येतं. तर अशा प्रकारे सगळं काम झालं, झाडांना वगैरे पाणी घालून घेतलं. आता हे पारिजातकाचं झाड फुलं मी अगोदरने वेचून घेतली होती. काल एका ताईने कमेंट केली होती की पारिजातकाच्या झाडाखाली उभं राहायचं आणि जी काही इच्छा आहे ती मागायची, आणि भरपूर त्या कमेंट्सला लाईक आलेलं आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट मी करून बघणार आहे. पण ते कशा प्रकारे करायचं ते पण तुम्ही जर का सांगितलं तर म्हणजे मला कसं माहिती पडलं असं. काढून घे स्क्रू वगैरे सगळं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता सकाळी सकाळी ना ते लाईटीचं काम बघा करायला घेतलेलं आहे. म्हणजे एका ताईंनी आपल्याला स्ट्रीट लाईट पाठवली होती सोलरची, तर तीच आता लावायला सुरुवात करत आहेत. काल संध्याकाळी कुणाच्या बाबा ते पाईप जो वेल्डिंग करायला दिला होता ना ते काल पूर्ण झालं ते काम, तर जाऊन ते घेऊन आले. आणि कशा पद्धतीने आहे ते तुम्हाला मी दाखवते, कारण तुमच्याच सगळ्यांच्या अशा कमेंट्स होत्या की ज्यावेळेस तुम्ही लावाल ना तर आम्हाला दाखवा म्हणून, म्हणजे तुम्हाला पण कशी माहिती मिळेल त्याच्यामुळे. तर चला कशा पद्धतीने केले ते दाखवते. आणि हा जो पाईप वगैरे ना ज्या ताईंनी बघा आपल्याला लाईट पाठवली ना त्यांनी जशा पद्धतीने केलं ना त्याच पद्धतीने म्हणजे त्यांना विचारूनच सगळं आम्ही केलं की तुम्ही कसं लावलं ते दाखवा आम्हाला. आणि त्यांनी मग मला असं फोटो वगैरे काढून पाठवलं होतं, त्यांच्याशी बोलणं पण झालं आणि मग त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने करा वगैरे असं. तर तुम्हाला मी दाखवते. तर हा बघा, हा ना हा जो पाईप आहे ना हा चौकोनी अँगल म्हणतात ना ह्याला. हा ऐकलं का, अँगल म्हणतात ना. हा अँगल आहे ना आपल्याकडे होता घरामध्ये तो घेतलेला आहे. आणि हा पाईप आहे ना आम्ही मार्केटमधनं विकत आणला हा तुकडा. आता तुकडा मिळत नाही पण आम्हाला नशिबाने मिळाला असं. आणि त्यानंतर इथे बघा होल पाडलेत, होल करून ते नट घालून ते दोन्ही असं जॉईंट केलेलं आहे. आणि पुढे थोडंसं बँड करून वेल्डिंगवाल्यांनी हे बघा असं हे केलेलं आहे. त्याची लाईट आता लावणार. म्हणजे हे नट कशासाठी, म्हणजे साफ वगैरे करायचं असेल ना आपल्याला किंवा लाईट वगैरे खराब झाली तरी आपण खोलू शकतो आणि हेतून पुन्हा काढू शकतो, म्हणून इथे हे नट लावून असं होल पाडून नट लावून घेतलेलं असं आहे. ते साफ वगैरे करायला पण आणि चेंज करायचं असेल ना लाईट तर पण होऊ शकतं असं. तर आता हे लाईट बघा लावायचं चाललं आहे. सकाळी सकाळी घेतले करायला. तुम्हाला जागा पण दाखवते. तर इथे लावणार आहोत समोर आड्याच्या दिशे तिकडे ना खड्डा पाडून ठेवला आहे कुणालच्या बाबांनी, कारण म्हणजे एक साईडला करायचं आहे, कारण आपल्याकडे बघा गाड्या वगैरे येतात पार्किंग वगैरे आणि गाडी वगैरे पण बघा फिरवायला जागा हवी. त्या सगळं म्हणजे सगळा विचार करून मग तिथे कोपऱ्यामध्ये एक साईडला घेतलं आहे. अगोदर आमचा विचार होता इथे लावायचं ह्या कोपऱ्याला, पण इथे बघा हे पारिजातकाचं झाड आहे, मग ते मोठं झालं का परत ते सावली होणार. नंतरला इथे विचार केला होता समोर, पण तिथे पण म्हटलं नको, कारण गाड्या वगैरे फिरवायला आपल्याला म्हणजे काय प्रॉब्लेम होणार मग असं. त्याच्यामुळे म्हटलं त्याला कोपऱ्यातच तिकडे एक साईडला जाऊ दे. आणि समजा मागच्या साईडला जरी त्या साईडला जरी लावायचं म्हटलं ना, आत्ता बघा तिथे झाडं लहान आहेत पण नंतरला ती झाडं मोठी होणार आणि मग परत सावली पडणार. त्याच्यामुळे म्हटलं चला कोपऱ्यातच लावूया. बरोबर वाटतं तिरपी, बरोबर आहे ना कुणाल? वर गेल्यावर आपल्याला ऍडजस्ट करायचं. आता सोडतो एवढी काय होणार. चला बघा उभी करून झाली आता.
आता थोडासा जरा पहिला अंदाज घ्यायचा आहे. अंदाज म्हणजे लाईटीचा उजेड आता किती पडतोय, तिथे ऊन किती जात आहे, त्या पद्धतीने पहिला आधी अंदाज घेणार आणि त्याच्यानंतर सिमेंट वगैरे सगळं आणलेलं आहे आणि मग पूर्ण फिक्स करून टाकणार. आता सध्या फिक्स नाही करणार, खड्डा पाडून ठेवला होता काल संध्याकाळीच. आता फक्त दगड माती टाकून वगैरे व्यवस्थित तो पाईप फक्त तिथे आडा आहे ना, आड्याला बांधून टाकणार. आणि मग संध्याकाळी आपल्याला माहिती पडणार रात्री की उजेड कसा, म्हणजे कुठपर्यंत उजेड जातोय, कशा पद्धतीने सगळं होतं आहे, व्यवस्थित आहे का, म्हणजे ऊन वगैरे पण तिथे येतं आहे का व्यवस्थित. त्याचा अंदाज घेऊन सगळं व्यवस्थित झालं का मग संध्याकाळी मग ते माल वगैरे भरून टाकणार आणि फिक्स करून टाकणार. मग असं सगळं विचार केलं आहे असं. आणि एकदा माल भरला का नंतरला काढू शकत नाही ना, काय चुकीचं झालं तर. त्याच्यामुळे बरोबर आहे ना. दोरी लागेल बांधायला, आणू नाही ना तरी पण बांधा, उगाच वारा बिरा पण येतो ना. झालं मोठं काम की नाही झालंय. गेले 4-5 दिवस झाले आम्ही याच्या मागे पडलो होतो. ते वेल्डिंग वगैरे करायला म्हणजे पटकन असं होत नाही ना काम, गावच्या ठिकाणी थोडासा वेळ जातो त्याच्यामुळे. पण काल झालं बघा. आणि आता म्हणजे अजून एक विचार केलेला आहे मी की मागच्या साईडला ना अशी एक लाईट लावून घ्यायची. आता फक्त पहिला ना ह्या लाईटीचा आम्ही अंदाज घेणार की कसा उजेड येतो काय सगळं, आणि मग त्याप्रमाणे मग ना मागच्या साईडला पण एक लावून घेणार सौर ऊर्जेचं, म्हणजे कसं बरं पडेल. मग रात्रीच्या वेळेस आपल्याला भीती नाही काय नाही असं. तसं पण इथे कसली भीती नाही आमच्या इथे. हा आपला जो आडा आहे ना सेफ आहे खूप, इथे कसली अशी भीती नाही. वाघ्याशरू आपले आहेत त्याच्यामुळे अशी काही चिंता नसते आम्हाला असं. पण बरं झालं आता बघा ही लाईट लागले. आता रात्री पेटेल ना त्यावेळेस तुम्हाला मी दाखवीन. आता ह्या व्हिडिओ जमतं आहे का पुढच्या व्हिडिओ ते काय माहीत नाही मला, पण दाखवीन तुम्हाला मी. जर का जमलं तर आज, नाही तर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की तुमच्याशी शेअर करीन. तर पुन्हा एकदा त्या ताईंची ना अगदी मनापासून मी आभार मानते. जी गोष्ट आम्हाला माहीत नव्हती त्यांच्यामुळे आम्हाला ती समजली असं. नाहीतर ह्या लाईटीचा विचार आमच्या डोक्यात कधी आलाच नसता. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण बघू आता पुढे मागे ना करू आपण, तिकडे पण करू. आणि ह्या चिऱ्यांबद्दल परत मला कमेंट येतात की ताई चिरे कशासाठी मागवलेत. सांगू लवकरच सांगेन तुम्हाला, जेव्हा चालू होईल ना काम आपलं तेव्हा लवकरात लवकर आहे ना म्हणजे सांगेन मी. आता काय झालं की कामगार ना सध्या आम्ही शोधतोय काम करण्यासाठी. आता गावच्या ठिकाणी बघा ह्या सीझनला कसं काम सगळ्यांची चालू असतात, छोटी मोठी कामं, त्याच्यामुळे पटकन असे मिळत नाही ना, त्याच्यामुळे थोडासा वेळ जातो असं. पण सगळं झालं फिक्स, काम चालू झालं का लगेच तुम्हाला मी दाखवणार, सांगणार काय चाललं आहे ते. पण आहे चांगली एखादी बातमी बघा, आहे आनंदाची बातमी, तुम्ही कशी चिंता करू नका असं. पण एवढंच की फक्त जरा सुरुवात होऊ दे आणि मग तुम्हाला सांगेन मी, नक्की सांगेन. चला त्याच्या समोर आंब्याचे अशी करायला पाहिजे भाऊ. बरोबर आहे, बरोबर आहे. काय तर वर आपण शिडीने आपण जाऊन ते खोलू शकतो, टेन्शन नाही. आता संध्याकाळी थोडासा अंदाज घेऊया आणि मग काय ते करूया. अजून काही फिक्स नाही केलंय ना. नाही नाही, अंदाजासाठीच केलंय ते. हां मग अंदाज घेऊन सगळं करू आपण नंतर. काय नाही, शिडीला वर जाऊन आपण नट खोलून करू शकतो. थोडासा नट लूज केले ना हलणार, मग थोडा आकडा करून पण टाईट करतो नट. चला कुणालने सुरुवात केली. रिमोट पण आहे काय? हे काय रिमोटने काय चालू करायचं, दाखव रिमोट सगळ्यांना बघू दे. हा बघा रिमोट आहे, चालू आहे. काय ऑटोवर ठेवून दे. आपलं चांगू मकू कुठे आहेत दोघं जण बघा. रिमोट पण आहे त्याला. फिरायला कुठे इथं होता मग अशी वाघ्या. कुणाल दोघं जण वाघ्या शेरू गेले, सकाळीच आले राऊंड मारून. कुठे गेले काय माहिती. वाघ्या हा बघा हा बघा आला. सकाळी भिजून आला होता हा वाघोबा आपला. आणि शेरू कुठं आहे रे? ए वाघी बापू, शेरू कुठं आहे? शेरू घरात आहे का बघूया. घरात तर नसणार, कारण हा टाइम त्यांचा खेळायचा असतो ना, घरात थांबत नाही ते. शेरू हे शेरू घरामध्ये थांबणार नाही. गेले कुठे गेले. बापू शेरू कुठे आहे रे? तो बघा आला. हा दोघं जण बाहेर भटकवते. शेरू माझं बछड आला. अरे माझं बछड कुठे गेला बाबू? लांब गेला. पाणी पिवा. कुठे गेलेलात दोघं जण? लबाड
गेला वर. पळाला तो. घाबरतो तो. काल मी बांधलेला ना, असा कावरावाला झालेला. ते बेल्ट बघा ताईने पाठवलेत ना, तर कुणाला वाघ्याला घालायला बघतोय. वाघ्या घाबरतो. आबा आला वाघ्याबरोबर शेरू पण आला. त्यांना सवय नाही ना. हे बघा काल तुम्हाला मी म्हणाले होते ना घाबरतात म्हणून. हे बघा काय बेटा काय आहे. बेल्ट आहे ते, बेल्ट, दुसरं काय नाही, बेल्ट आहे बेल्ट. ए शेरू थांब रे जरा. शेरूला असं वाटतं काय करतोय दादा. तो बघ थांब जरा, शांत राहा, उभा राहा. हां शेपटी हलते आता. वाघ्या थांब, उभा राहा उभा राहा. वाज घेतोय शेरू, वाज घेतोय. काय आहे काय आहे, वाज घेतोय तो बघ. काय नाही पट्टा आहे तो, बेल्ट आहे बेल्ट आहे, काय नाही. बा सोड त्याला. टाईट करायला आहे रे, साईडने खेचायचं आहे ते साईज असं मीडियम स्मॉल असं साईज असतं कुणाला. ह्याला वेळा आधी वाज घेऊ देत, काय आहे ते बघू देत. लबाड काढ, घाबरलं त्याला नको आहे ते. नंतर बघू कधी कुठं बाहेर जाताना. ठीक आहे बिचारा पळाला तो बघ. पळाला बिचारा. काल त्याची मजा बघायला होती, काल तर जाम घाबरून होता. चला बाबा चूल बिल पेटूया. बरोबर लावलंय का चुकीचं घातलंय. याला क्लिप टाईट कर. शेरू शेरू ए ह्यानं कपडे बिपडे घातले तर दोघं ठेवतील काय कपड्यावर सगळं. कुणाला घातलं तर काय रे. आ फाडून टाकतील. ते बोलतील काय आहे ते. लहानपणापासून सवय असेल तर काय वाटत नाही. चुकीचं लावलंय बाई, मला असं वाटतंय. बरोबर आहे क्लिप वर आहे ना. नाही नाही काहीतरी चुकीचं झालं. काय बरोबर आहे. क्लिप आहे इथे, इथे क्लिप आहे काय नाही. इथे पण क्लिप आहे. उलटी लावल्या. उलट आहे तेच तर बोलते, चुकीचं आहे. तर आज आमची बाहेरचीच सर्व कामं की नाही चालू होती. म्हणजे हा जो बघा मांडव म्हणजेच काय शेड बघा बांधलेली आहे ना, तर छोटं मोठं तिकडचं काम की नाही बाकी आहे अजून. म्हणजे कुणाल इथे बसतो की नाही काम करायला तर त्याला भरपूर असं ऊन वगैरे लागतं. आता तो जिथे उभा आहे ना त्या साईडने असं ऊन येतं आणि डायरेक्ट त्याच्या चेहऱ्यावरती पडतं. त्याच्यामुळे भरपूर असा घाम वगैरे त्याला येतो आणि लॅपटॉप वगैरे पण गरम होतं. त्याच्यामुळेच आज इथे सावली करायची होती. आणि आज वार होता सोमवार आणि सोमवारची कशी लाईट जाते आमच्याकडे, लाईट गेली होती. त्याच्यामुळे सगळी आता बाहेरची जी काही पेंडिंग कामं होती ना ती आता करायला घेतली होती. गावी आल्यापासून एक गोष्ट मात्र आम्ही शिकलो, म्हणजे जी काही आपली कामं असतात ना घरातली ती सर्व कामं आम्हीच करतो. कारण इथे जर का मजूर वगैरे तुम्ही शोधायला गेलात तर लवकर कोण मिळत नाही आणि जरी कोण मिळालं तरी पटकन येईल काम करायला ह्याची काही गॅरंटी नसते. त्याच्यामुळे जितकं शक्य होईल तितकं आम्ही काम ना आम्हीच करतो. तुम्ही बघताय व्हिडिओच्या माध्यमातून. काय होतं तितका आपला वेळ पण जातो, आपलं काम पण होतं आणि आपल्या पैशाची पण बचत होते. त्याच्यामुळे सर्व अवजारं म्हणजे जे काही हत्यारावर लागतात ते सगळे आम्ही आणून ठेवलेले आहेत. लाईटीचं असू दे म्हणजे कसलं पण असू सगळं आम्ही आमचं करतो. तर आता इथे बघा काय घेतलंय करून, समोर आहे ना त्या बांबूला अशी दोरी बांधली आणि दिवाळाला खिल्ला ठोकून अशी दोरी लावून घेतली. आता हे पडदे की नाही होते आपल्याकडे, ह्या पडद्यांची आठवण म्हणजे आज हे पडदे काढले पलंगमधून आणि म्हणजे आम्हा तिघांना पण एका गोष्टीची आठवण झाली. अक्षरशः आमचे डोळे की नाही पाणावले होते. मुंबईला आम्ही ज्यावेळेस राहायचो म्हणजे लॉकडाऊनच्या आधी त्यावेळेस आमचं घर होतं आणि त्या घराला गॅलरी होती बाहेरच्या साईडला, म्हणजे एंट्रीलाच गॅलरी होती. त्या गॅलरीमध्ये हे पडदे आम्ही लावलेले चारी बाजूनी आणि तिथेच आम्ही बसायचो वगैरे, उठायचो. रविवार असला का जेवण वगैरे सगळं त्या गॅलरीमध्ये व्हायचं. तुम्ही जर का खूप जुने म्हणजे व्हिडिओ पाहिलात आधीचे एकदम, ज्यावेळेस मी चॅनल चालू केलं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कदाचित दिसतील हे असं. त्याच्यामुळे कुठेतरी जुन्या आठवणी की नाही आमच्या जाग्या झाल्या होत्या आणि असं अक्षरशः ना मला तर असं भरून आलं होतं. म्हणजे हे पडदे वगैरे आहेत ना ते सगळे मी जपून ठेवले होते. ज्यावेळेस आमचं घर तुटलं मुंबईचं त्यावेळेस माझी अवस्था काय होते ते मलाच माहिती. म्हणजे बघा आपलं स्वतःचं घर जेव्हा कष्टाने आपण उभं करतो आणि जेव्हा जातं ते त्यावेळेस किती आपल्या मनाला वेदना यातना होतात ते आपल्यालाच बघा माहिती असतं. त्याच्यामुळे कुठेतरी मनामध्ये होतं की आपलं स्वतःचं घर आणि आज ते बघा उभं राहिलं आहे गावच्या ठिकाणी. आणि आता जितकं शक्य होईल तितकी मेहनत आम्ही ह्या घराला करतो आणि हेच ते पडदे आपल्या ह्या स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये आज उपयोगी पडलेले आहेत. तेच मी त्यांना सांगत होती. म्हणजे ह्या दोघांना पण आठवण होतं. जे होतं ना आपण आपल्या भावना व्यक्त करतो पण पुरुष कधी असे बोलत नाही, ते शांत असतात. तर इथे आमची मजा मस्करी वगैरे चालली होती आणि हे पडदे वगैरे बघा इथे लावून घेतलेले आहेत कुणाला सावली हवी ना म्हणून.
तर हा बघा, हा जुगाड बघा आमचा झालेला आहे पडद्याचा. अशा पद्धतीने सगळं हे करून घेतलंय. आणि खालच्या साईडला एक दोरी लावली, म्हणजे वाऱ्याने कसे पडदे बघा उडतील ना, तिथे दोरीला इथे असे क्लिप लावून टाकायचे. आपले कपडे सुकवायचे बघा क्लिप येतात ना, ते इथे लावून टाकणार, म्हणजे उडणार नाही मग, कारण वारा की नाही भरपूर असतो इथे. आणि आता तुम्हाला इथे थोडीशी दोरी बांधायची बाकी आहे, तर कुणाला बांधतोय. त्याची दोरी कशी कमी पडली होती, त्याच्यामुळे राहिलं होतं बांधायचं, ते आता पूर्ण करतोय. आणि तुम्हाला समोरची स्ट्रीट लाईट दाखवते. आता बघा चार्ज व्हायला सुरुवात झालेली आहे सूर्यप्रकाशाने. बरोबर पडतं ना सगळं, ऊन बिन सगळं. हां, आता संध्याकाळच्या वेळेस पेटेल आपोआप. आपोआप पेटणार ना, का रिमोटने दाबायला लागणार? आमच्याकडे थोडीशी एक्साइटमेंट आहे, म्हणजे आजचा कसा पहिला दिवस आहे ना लाईटीचा, त्याच्यामुळे अशी उत्सुकता आहे की कधी ती संध्याकाळ होते आणि कधी म्हणजे पेटते आपोआप. काळोख झाल्यानंतर पेटणार ना. ब्लॅक म्हणजे सूर्यप्रकाश हे झालं ना. हां, म्हणजे हळूहळू जेव्हा काळोख व्हायला सुरुवात त्यावेळेस आपोआप पेटणार मग. आणि ही बघा देवपूजा करून झालेली आहे. कुणालने देवपूजा केली आणि मी आता फक्त पाया पडलेली आहे. छान अशी देवपूजा झाली. चला, आमच्याकडे सगळेजण आज बाहेर बसलेले आहेत, लाईट नाही ना, त्याच्यामुळे गरमी अशी होते. तिकडे कुणालचं काम चाललंय. काम नाही आज, त्याला सुट्टी आहे ना कुणाल. ते जुने पैसे आहेत आपल्याकडे, ते काय बसून बसून तो साफ करते. पितांबरी घेतला नाही आणि साफ करतो. हे बघा 20 पैसे, 10 पैसे, 3 पैसे आहेत बघा आमच्याकडे. 3 पैसे आहेत आणि 25 पैसे. हे आपल्या जमान्यातले, आपण लहान होतो तेव्हाचे ना. हे 3 आणि आहेत बघ. आता कुणालच्या बाबा काय टी शर्ट घालून नाही बसलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे काय कॅमेरा करत नाही मी. त्यांना गरमी होते त्याच्यामध्ये असेच बसलेले असतात. येडे आहेत. मी असं म्हणाले काय वेडे आहेत ते, मी सांगते गरमी होते ते. मी म्हणतोय ना. काय करणार साफ करून कुणाल. कुणाल तर आता असं काम जरा स्टॉप, कारण लाईट नाही ना त्याच्यामुळे. संध्याकाळी लाईट आल्यावर चालू होईल ना कुणाल. लाईट आल्यावर म्हटलं काम चालू होईल ना. आणि आता मी जेवण करायला घेते. अर्ध जेवण माझं करून झालंय. आता फक्त भाजी आणि डाळ आणि ती फोडणीला घालायचे. गवारीची भाजी मी करते. आता रेसिपी काही तुमच्या शेअर करता येणार नाही, कारण लाईटच नाही तर कशी गडबड होऊन जाईल ना त्याच्यामुळे. तर भाजी कशी धुवून वगैरे ठेवले. आता बाहेर जाऊन पटकन साफ करते. बाहेरच बसावं लागेल कारण गरमी खूप आहे त्याच्यामुळे. आता पुढे बसू का मागे बसू हा मला प्रश्न पडलाय, पण मला असं वाटतं ही दोघं जण जिथे आहेत तिथे जाऊन बसते, म्हणजे माझं काम की नाही होऊन जाईल. झाल्यानंतर तुम्हाला दाखवते कशी भाजी करते मी. शेंगदाणे वगैरे टाकून अशी भाजी करते, मस्त बनते गवारीची भाजी. त्याच्यामुळे बघू नेक्स्ट टाइम कधी बनवून ना त्यावेळेस शेअर करेन मी. चला पटकन साफ करून घेऊया. फोन करा, फोन घेतला फोन. हां हां करते जा. हां वाघ्या खाली बस, खाली बस. वाघ्या माझा गुड बॉय आहे. हा आईस्क्रीम पाहिजे, आईस्क्रीम पाहिजे, आईस्क्रीम पाहिजे. आपला वाघ्या जाम हवरा आहे आईस्क्रीमसाठी. मग हे खाण्यापिण्याला कधी हवरेगिरी करणार नाही, पण आईस्क्रीमसाठी भरपूर हवरा. आज देते. एक मिनिट. ही आईस्क्रीम आहे ना कुणालचे बाबा काल घेऊन आलेले दोघांसाठी, पण काल त्यांना नव्हती दिली, आता देते दोघांना. अरे हवरे. हा खाली बस. तुला तुझा अँगल चेंज. खाली बसा, एकदम खाली बसा. दोघांनी तरच देणार. खाली बसायचा. हवरे दोघं जण हवरे. खाली बसा. गुड बॉय म्हणा तर अजिबात देणार. बघा खाली बस. गुड बॉय. हा बा शेरू माझा गुड बॉय बनला. शेरू हा देणार. त्या हवऱ्याला पहिला देऊ दे. थांब पिघाली थांब. हवरा आहे हवरा. जेवायला ना असं हे करत. हा जेवताना नको असतं ते. आणि कागद चाट तोपर्यंत घ्यायचं खाऊ द्यायला. अगदी तोपर्यंत कागद चाटा देते. माझा शेरू गुड बॉय आहे. मग शेरू माझा एवढा हवरा आईस्क्रीमला कसा एकदम शांत बसलाय. पिघलली आईस्क्रीम. लाईट गेली ना. हा बेटा थांब. पाणी घेतलास आहे ना. तर हे बघा हे जेवण आता बनवलं मी. ही आपली गवारची भाजी शेंगदाण्याचं कूट टाकून आणि खोबरं टाकून.
आता कुणाला मिरच्या आवडतात तळलेल्या, त्याच्यामुळे थोड्याशा मिरच्या पण तळल्या आहेत. तुकडे केलेत बारीक बारीक. डाळ भात आणि चपाती. जेव्हा घे चल, पाणी पिते मी जरासं. मला ना जेवण का त्यांना दे, त्यांचं पण काढले, पण ते थंड व्हायला थोडासा वेळ लागेल. गरम आहे ना जेवण अजून. भाग्याशरूचं काढून ठेवलं जेवण. 1 मिनिट मी जरा पाणी पिते. कुणालचे बाबा ना आता गेलेत डॉक्टरकडे गेलेत. डॉक्टरकडे म्हणजे त्यांना फोन आला होता. आता आमच्या वाडीतले काका आहेत ना त्यांना वाटतं काही बरं वाटत नाही, त्याच्यामुळे त्यांनी फोन केला होता. आता मग ते अचानक फोनाला मग गेले ते आता तळ्यामध्ये. आता किती वाजता येतात काय माहीत नाही. ते आल्यानंतर मग मी जेवणार. आम्ही दोघंजण जेवू. तोपर्यंत कुणाला आणि भाग्याशरू म्हणजे तिघंजण हे जेवून घेतील आणि मग थोडंसं घरातलं आटपायचं की झालं मग सगळं रुटीन. असं सगळं झालं. तर असा बघा आजचा आमचा दिवस गेलेला आहे. जरा थंड पाणी घेतलं आहे मी आज प्यायला. गरमीमध्ये जरा बरं वाटतं असं थंड पाणी प्यायल्यानंतर असं. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.